पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। साहेब ठाकरेंचा आम्ही साहेब ठाकरेंचा। गोवंडीत मला मराठी बोलता येते मोहिमेला मोठा प्रतिसाद, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अनोखा उपक्रम चर्चेत। मुंबईतील गोवंडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे। अणुशक्ती नगर विधानसभेचे विभाग अध्यक्ष रवींद्र शेलार यांनी रिक्षा चालकांसाठी मला मराठी बोलता येते, मला मराठी समजते, माझ्या रिक्षात बसा हा उपक्रम आयोजित केला होता। या उपक्रमाला रिक्षा चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक, सरचिटणीस आरिफ शेख तसेच चेंबूर विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या उपक्रमात विशेष बाब म्हणजे अनेक परप्रांतीय रिक्षाचालक देखील सहभागी झाले होते। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही महाराष्ट्रात राहतो, आमची भाकरीची भाषा म्हणजे मराठी आहे, आम्ही मराठी थोडीफार बोलतोच। मात्र त्यांनी एक गंभीर प्रश्नही उपस्थित केला, परवानगी आणि लायसन्स देताना काही अधिकाऱ्यांनी पैसे घेतले असल्याचा आरोप करत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला। यावेळी रिक्षाचालक स्वतःहून आपल्या वाहनांवर मला मराठी बोलता येते हे स्टिकर्स अभिमानाने लावताना दिसत होते। कार्यक्रमादरम्यान संजय नाईक यांनी अणुशक्ती नगरमधील सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले, तसेच रिक्षा परमिट देणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी अशी ठाम मागणी त्यांनी केली। दरम्यान कार्यक्रमात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये महिला विभाग अध्यक्षा अमिता गोरेगावकर, सचिन ससाने, सुरेश शेट्टी, मंगेश पडवळ, जयेश ठाकूर, जयेंद्र पंडित, राजेश पुरभे, रोहित शेट्टी, गजेंद्र कांबळे, सतीश सावंत, सागर माने, संदीप बनसोडे आणि पवन पवार यांचा समावेश होता। या कार्यक्रमाला एक वेगळे वळण तेव्हा मिळाले जेव्हा मुंबई पोलीसच्या गोवंडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ सावंत यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 168 अंतर्गत रवींद्र शेलार आणि सचिन ससाने यांना नोटीस बजावली। यामुळे कार्यकर्ते आणि रिक्षाचालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून मराठी भाषेसाठी साधा स्टिकर लावला तरी नोटीस मिळते, ही दुर्दैवाची बाब आहे अशी प्रतिक्रिया उमटत आहे। गोवंडी परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता, त्यामुळे या आंदोलनाची चर्चा सर्वत्र रंगली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। पृथ्वी न्यूज, नवा ध्यास अणुशक्ती नगर विधानसभेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष, पक्षाचे सरचिटणीस आदरणीय संजय नाईक साहेब, त्याचबरोबर पक्षाचे उपाध्यक्ष नवीन भाऊ आचार्य यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे। आमच्या विभागाच्या महिला विभागाच्या विभागाध्यक्ष अमिताताई, आमचे सचिव सचिन ससाने, उपविभागाध्यक्ष सुरेश शेट्टी, सर्व शाखाध्यक्ष म्हणून आम्ही या गोवंडी स्टेशनवरील रिक्षावाल्यांना, जे रिक्षावाले या महाराष्ट्रामध्ये राहत असताना त्यांना वाटतंय की ही महाराष्ट्र माझी मातृभाषा आहे, माझी जन्मभूमी आहे, माझी पोटाची खळगी भरणारी ही भाषा आहे आणि ग्राहकांना त्यांच्या भाषेत खऱ्या अर्थानं सेवा मिळणं त्यांचा हक्क आहे आणि कोणतरी त्या ठिकाणी राजकारणाचा विपर्यास करून स्वतः या ठिकाणी वेगळा काहीतरी प्रयत्न करतोय, तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आम्ही सर्वांनी ठरवलंय की मी मराठी बोलतो, मला मराठी भाषा समजते, माझ्या रिक्षात बसा या भावनेतून सगळे रिक्षावाले, काही यादव आहेत, काही दुबे आहेत, काही शुक्ला आहेत, आमची काही मराठी माणसं आहेत, पण खंत या गोष्टीची वाटते की आमचे विभाग सचिव असतील, आम्ही असू, आमचे काही पदाधिकारी असतील, यांना देवनार पोलीस स्टेशनने 168 ची नोटीस दिलेली आहे। गोवंडी पोलीस स्टेशनने 168 ची नोटीस दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं मराठी माणसांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे। मराठी भाषेला गळचेपी होते, वेळोवेळी राजसाहेबांनी या ठिकाणी आंदोलन केलेत, मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळतोय आणि रिक्षामध्ये साधा रिक्षावाला, ताई कुठे जायचं आहे, कुठे सोडू, सुट्टे पैसे आहेत का, या छोट्या छोट्या सुद्धा भाषा आम्ही बोलणार नाही, संप करू, ही जी मगरुरी आली आहे, ही हिंमत कुठून येते? त्या हिंमत आणि त्याच्या पाठीमागे जी अदृश्य शक्ती आहे त्याला भविष्यामध्ये ठेचून काढण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचा असेल। 4 तारखेला त्याने चुकून मोर्चा काढूनच दाखवावा। मराठी माणसांसाठी नव्हे, मुंबईतल्या सगळ्या जनतेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वचनबद्ध आहे, कटिबद्ध आहे आणि 4 तारखेनंतर मग नोटीस 168च्या काय येऊ दे किंवा कुठल्या येऊ दे, वेळ येईल तेव्हा बघू। धन्यवाद। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अणुशक्ती नगर विधानसभेमध्ये
रिक्षा चालकांनी हिंदी जे बोलतात त्या मराठी संदर्भात आजचा हा मराठी भाषेचा आपला जो अभिमान आहे, मराठी भाषा ही सर्वांना आलीच पाहिजे, हा राजसाहेबांनी पहिल्यापासूनचा आमचा जो मुद्दा आहे तो मराठी भाषा. सन्माननीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजचे जे आंदोलन घेण्यात आलेले आहे, या आंदोलनात सर्व माझे रिक्षा चालक बंधू बांधव, मग भैया असू दे, उत्तर प्रदेशातले असू दे किंवा बिहारमधले असू दे, सगळे सहभागी झालेत. त्याच पद्धतीने आज आमच्या विभाग सचिव यांना नोटीससुद्धा आलेली आहे गोवंडी स्टेशनमधून. म्हणजे काय मराठी भाषेचं किती त्रास आहे या लोकांना हे आम्हाला आज कळून आलेलं आहे. एक सकाळी 8:15 नोटीस येतं आमच्या एका पदाधिकाऱ्याला, म्हणजे आम्हाला कळतं की आमच्या भाषेबद्दल या लोकांना किती त्रास होतोय. आणि या महाराष्ट्रात राहून जर या मराठी भाषेबद्दल या लोकांना त्रास होत असेल तर याच्यापेक्षाही तीव्र आणि तीव्र याच्यानी निषेध केला जाईल. जे लोक आमच्या मराठी भाषेला विरोध करतील, आणि मराठी भाषा प्रत्येक रिक्षावाल्याला आलीच पाहिजे, त्यात काही प्रश्नच नाही. आणि हा पहिल्यापासूनचा आमचा सन्माननीय राजसाहेबांचा उद्देश आहे की मराठी भाषा ही आपली सर्वस्व आहे. मैं बाबूराम वर्मा यूपी सिद्धार्थनगर से हूँ. मैं मराठी भाषा का सम्मान करता हूँ. मराठी मेरी रोजी रोटी है, मेरा पेट भरता है इधर. मैं मराठी भाषा का सम्मान करता हूँ. मैं मराठी सीखता हूँ और छोटा छोटा मराठी मेरे को आता भी है, लोगों ना सिखवतो भी है. जय महाराष्ट्र. पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व.